सगळं पेंटिंग झाल्यानंतर मग थोडासा थकवा येतो आणि थकवा आल्यानंतर असं वाटतं एक डुलकी काढावी. पेंटिंग करताना मला 2-3 वेळा तरी बसावं लागतं, पण हा बाबा याचं कंप्लीट झाल्याशिवाय हा काही बसायला मागत नाही. हातावरती मेहंदीपेक्षा मेहनतीचा कलर छान दिसतो. इथे आम्हाला यूट्यूबर संपत सर भेटले, त्यांचे पण खूप छान व्हिडिओ असतात. रात्री आम्ही 11:30 वाजता काम सुरू केलं होतं आणि सकाळच्या 4 कशा वाजल्या तेच समजलं नाही. यावेळेस आम्हाला यायला पहिलाच खूप उशीर झालेला, म्हणून चहा नाही, ब्रेकफास्ट नाही, काही नाही केलं. आम्ही कंटिन्यू काम केलं. बरोबर 5:30ला आमचं काम संपलं. आम्ही दोघांनी मस्त एक व्हिडिओ घेतला आणि 80त पास घालून आम्ही बस स्टॉपला पोहोचलो. बस स्टॉपवरती बस लागलेलीच होती, म्हणून पटकन तिकीट काढून घेतलं. तोपर्यंत अविनाशने माझ्यासाठी चहा आणि बिस्किट आणलं, कारण मुंबईवरून पुण्याला यायला 2.5 ते 3 तास लागतात. पण जर ट्रॅफिक लागलं तर गेले आपले 5-6 तास इथंच गेले. त्याला माहीत होतं हिला जर भूक लागली तर लय धिंगाणा करणार, त्यापेक्षा आधीच हिला खाऊ पिऊ घालावं म्हणजे डोक्याला ताप नको. आणि जसं घाट चालू झाला तसं फुल ट्रॅफिक. 2 तास गाडी तिथून हल्लीच नाही. 6 वाजता आम्ही गाडीला बसलेलो, आत्ता वाजले 8:30. म्हणजे आमचा किती वेळ गेला त्या ट्रॅफिकमध्ये. टायमिंग तर दाखवतात तुम्ही 11 वाजता पोहोचाल म्हणून, पण आम्हाला 1 वाजले पुणे स्टेशनला पोहोचायला. पुढचे सगळे प्लॅन कॅन्सल करून टाकले आणि बाकी काय नाही तर पाणी तरी पिऊन घ्यावं म्हणलं. आधीच काकडलो होतो, बाहेर पाऊस येत होता, आतमध्ये AC. लोणावळ्याचा सीन बघत बघत मस्त गाडी चाललेली हळूहळू. बस बनवणाऱ्याचं डोकं किती फास्ट चालतंय बघा. नको तिथं झाकणं दिलेत आणि जिथं गरज आहे तिथंच झाकण नाहीये. अक्षरशः नुसतं कडकडून निघालो थंडीनं. असं वाटत होतं की मुंबईला गेलोच नाहीये, काश्मीरलाच गेलोय फिरायला. एवढी थंडी. कसं बस देवा देवा म्हणत म्हणत आम्ही पोचलो एकदाचं पुण्यात. 1 वाजता आम्ही पुण्यात पोचलो. मला तिथून आवरून परत दीदीकडे जायचं होतं. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.